पाणसाहेब, देवस्थानचे अध्यक्ष गोविंदजी तांदळे, उपाध्यक्ष सोमाताई आदवडे, शोभाभाई आदवडे, सुभाष आदवडे, माझ्यासोबत उपस्थित असलेले राजेशजी बेंडल, बाबूशेठ माप, नासिरजी खोत, मयुरीताई श्रीके, पूजाताई जवरत, विनोदजी झगडे, संदेशजी आयरे, रुपेशजी गाग, निहार कोवळे, कपिल शिर्के, बळीरामजी मोरे, सूर्यकांतजी तांदळे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गावातल्या देवाचं महत्त्व काय असतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लहानपणापासून माहिती आहे. हा जसा ग्रामीण भाग आहे तसा मी देखील ग्रामीण भागाच्या अशा देवळाच्या परिसरातूनच लहानाचा मोठा झालोय. त्याच्यामुळं ग्रामस्थांमध्ये असलेले देवळाबद्दलचे विचार, देवळाबद्दलची भावना, आणि आपण किती जरी मोठे झालो तरी आपल्या गावातल्या देवाच्या उत्सवाला आपण आलंच पाहिजे हे कोकणवासियांची असलेली भावना, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, कोकणचा एक कार्यकर्ता म्हणून मला माहिती आहे. गेले 8-10 दिवस चव्हाण साहेब सातत्यानं मला सांगत होते की या कार्यक्रमाला तुला यावं लागेल. जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या आपल्या ग्रामस्थांना न्याय देणं ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. आज नुसतं जबाबदारी स्वीकारून न्याय द्यायला आलो नाही, तर देवाचा आशीर्वाद देखील घ्यायला आलोय. त्याच्यामुळे देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर एकच गोष्ट सांगतो की तुम्ही सांगितलेली कामं आता मला परत सांगावी लागणार नाही, सगळीच्या सगळी कामं मंजूर केली जातात. पण जे काही तुम्ही मागितलं हे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. तुम्ही सांगितलं की आम्हाला विंधनवीर पाहिजे, तुम्ही सांगितलं कंपाऊंड वॉल पाहिजे, तुम्ही सांगितलं रंगमंच पाहिजे, तुम्ही सांगितलं व्यायामशाळा पाहिजे, सुशोभीकरण या परिसराचं झालं पाहिजे, अशी तुमची मागणी आहे. त्याच्यावर स्वतःच्या घरचं काम तुम्ही मला सांगितलं नाही, तुम्ही सार्वजनिक काम सांगितलं, सामाजिक काम सांगितलं. आणि सार्वजनिक कामं करण्यासाठीच आणि सामाजिक कामं करण्यासाठीच राज्यामध्ये मंत्री असतो आणि जिल्ह्याचा पालकमंत्री देखील असतो. आता हा गाव बाकी कोणाचा नाही तर पालकमंत्र्याचा आहे, त्याच्यामुळे चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. अनेकांनी तुम्हाला सांगितलं असेल की पैसे मंजूर होणार नाही, असं होणार नाही, तसं होणार नाही, ते सगळं सोडून द्या. आज मी आलोय म्हणजे तुम्ही सांगितलेला पैसा मी मंजूर करणार हा शब्द या देवळाच्या समोर उभा राहून मी तुम्हाला देतो. 12 लाख जर तुम्हाला पहिल्यांदाच दिलेले असतील